तर नमस्कार मित्रांनो, मी विष्णू लोखंडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विष्णू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, तुम्हाला माहिती आहे जसं की मी इकडे केलेल्या त्या शेळ्या आणि खाली बघू शकता तुम्ही. बरेच दिवस झालं मी व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण की या शेळ्यामध्ये आणि ह्यांच्या काय मिस्टेक झालं आहे त्याच्यामध्ये मी बेजार आहे. कारण की काही चुका आपल्याकडून झालेल्या ज्या की आपल्याला माहीत नव्हत्या आणि त्या माहिती नसल्यामुळं आपल्याकडून बऱ्याचशा अशा चुका झाल्यात आणि त्या चुकायचा आपल्याला परिणाम म्हणून खूप सारं नुकसान झालेलं आहे. आता तेच तुम्हाला मी सांगण्यासाठी आज व्हिडिओ टाकायलो. कारण की मी जे सांगितलं होतं शेळ्या घेतल्यात त्याचे व्हिडिओ टाकलेले, पण काही माहिती नसल्यामुळं किंवा आपल्याला त्यातलं काही लसीकरणचे नॉलेज नसल्यामुळं बरंचसं म्हणजे खूप सारं नुकसान झालेलं आहे आपलं. तर त्यातलाच थोडासा अनुभव म्हणून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे की बाबा तुमच्याकडे जर नवीन शेळ्या असतील किंवा नवीन बाजारातून घेतले असतील तर जे माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यांच्याकडे नवीन आहेत त्यांना लसीकरण किंवा नवीन शेळ्याविषयी काय माहिती नाही तर भावानं खूप सारं माझं नुकसान झालेलं आहे, त्यामुळं हा व्हिडिओ बनवतो. प्लीज बघा. तर जसं की तुम्हाला माहिती मित्रांनो, मी 7 शेळ्या घेतल्या होत्या, त्याच्यात 7-8 पिल्ले होते. पिल्लं मी काही विकलेत, पण 7 शेळ्यामधल्या भावानो काही 2-3 शेळ्या माझ्या गाबडल्यात. कारण की आपण चाऱ्यामध्ये बदल केला होता आणि त्या चाऱ्यामध्ये असा बदल केला होता की आपण त्यांना सुका चारा म्हणून भेसळ पेंडीमध्ये मक्काचे दाणे भरडा, त्याच्या सोयाबीन, अजून गहू आणि खपरीपेठ असं मिश्रण दिलं होतं. तर त्या अचानक झालेल्या बदलमुळं आपल्या 3 शेळ्या गाबडल्या होत्या, ते तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात एक दुसरी शेळीला दुखणं आलं होतं म्हणून ती विकली होती. तर मी भावा ह्या पाठीमागच्या 8 दिवसांमध्ये माझ्या 2 शेळ्याला असलं भयानक दुखणं आलेलं आहे की त्यातली एक शेळी गमावलेली म्हणजे मेलेली. तर त्याचं मला रिझन कळालं नाही बाबा काय झालं काय नाही. तर माझ्या लक्षात काही नव्हतं की मला वाटलं काही चारा वगैरे खाण्यात झाला असेल किंवा फुगली असेल मेली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, एक दुसरी शेळी माझी आता सध्या असं दुखायला लागलं आहे. दाखवतो मी, ती बघू शकता इकडं कोपऱ्यात बसलेली शेळी आहे. ही 2 दिवसापासून अशी आहे, काय खात नाही काही नाही आणि काही नाही, नॉर्मल म्हणजे ही रोज जे चारा खाती तेच चारा आपण तिला दिलेला होता आणि तेच चारा खात असताना तिला तसं झालं आहे. चुकी एवढी झाली मित्रांनो की ह्या शेळ्या मोकळ्या चरणाऱ्या शेळ्या होत्या आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं आपण घेतलेलं होतं तुरीचं भूस, इकडं बघू शकता हे भरून ठेवलेले भुसाचे आपण इकडं भोवतो. आणि ह्या भुसामुळं काय झालं मित्रांनो, मला काही 2-3 दिवस अडचण होती आणि त्यानिमित्ताने मी केवळ आणि केवळ शेळ्या आपल्या भुसावर राहिल्या. तुम्हाला तर माहिती आहे इकडं आपल्या शेती वगैरे नाही, हिरवा चारा आणू शकलो नाही आणि परिणाम म्हणून असं झालं की शेळ्याच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं. जसे की इथं बघू शकता तुम्ही, शेळी बसलेली तर हिला इन्फेक्शन झालं आहे पोटाचं. आणि मित्रांनो हे इन्फेक्शन नसतं झालं कारण की आपल्याला अपुरीच्या माहितीमुळं हे इन्फेक्शन झालेलं आहे. जर याची पूर्णतः माहिती आपल्याकडं असते की बाबा शेळ्याचा चारा बदलला की यांना कोणची लस द्यायला पाहिजे किंवा बदलण्यापूर्वी काय काय उपाय करायला पाहिजे, तर याचं आपल्याकडं नॉलेज नव्हतं पुरेसं. त्यामुळं मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढं नुकसान झालं आहे. माझ्या 2 शेळ्या, एक शेळी दागावली, एक विकली आणि ही बघा इकडं अशी आहे. तर प्लीज तुम्ही काय असे चुकी करू नका, मी सांगतो ते करा. कारण की जर नवीन शेळ्या घेतल्या तर सगळ्यात पहिलं त्यांच्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे ना. 400-500-1000 रुपयाची जरी लस असेल तर ती देऊन टाका. इकडं बघू शकता माझ्या 7 शेळ्यापैकी आता 2 शेळ्या फक्त नॉर्मल आहेत माझ्याकडं. ही एक, ही लाली एक आणि ती काळी आहे. बाकीच्या सगळ्या मी फिनिश झालेल्या आहेत, विकून टाकल्यात, काय गाबडल्यात. असं खूप सारं नुकसान झालं आहे मित्रांनो, आहे ना. जे इन्व्हेस्ट केलं होतं त्यात माझं मुद्दल पैशात नुकसान झालेलं आहे. हे काय असेल पिल्यांना काय झालेलं नाही, मात्र ज्या शेळ्या दुधाच्या आहेत, गाभण आहेत, वेला आल्यात त्या शेळ्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण की शेळ्यांमध्ये ती रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते कारण की दुधामुळं पिल्याच्या प्रजननामुळं त्यांची कस गेलेली असते, ताकद कमी असते. त्याच्यामुळं त्यांना मिळणारं मिनरल्स, विटामिन्स जे आहे ते भरपूर टायमाला भेटले पाहिजेत आणि तीच चुकी आपल्याकडून झालेली आहे. आपण त्यांना भुसाचा जास्तीत जास्त चारा दिला, वला चारा कमी भेटला काही 2-3 दिवस आणि त्या 2-3 दिवसाचं त्यांना त्या आजाराने घेरलेलं. तर तुम्हाला सांगतो आता या शेळीला जे चारा आहे खाण्यात बदल झाला आणि ही शेळीचं जे दुखतं आहे त्याचं परिणाम म्हणून एक इंजेक्शन असतं की बाबा काय होऊ नये म्हणून, ते म्हणजे इटीचं इंजेक्शन. इटीचं इंजेक्शन ते कशासाठी मित्रांनो लस,
तर शेळ्याच्या पोटामध्ये इन्फेक्शन होऊ नये किंवा चारा बदलल्यामुळं त्यांना काही त्रास होऊ नये. जर ते इंजेक्शन दिलं तर आपण चारा जरी बदलला तर शेळी मरत नाही किंवा तिला इन्फेक्शन पोटाचे आजार होत नाही. त्यामुळे मित्रांनो, शेळी आणली तर सगळ्यात पहिलं तिला ETचं इंजेक्शन द्या. कारण की आपण ज्या कंडिशनमधून घेतली, जिथून घेतली, तिला कोणतं आणि काय खायला दिलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि हे बघू शकता एवढं नुकसान झालं बाबांनो. प्लीज सपोर्ट करा आणि लसीकरण करून टाका. आणि तुम्हाला माहीत नसेल तर काही डॉक्टरांकडून सल्ला घ्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या कोरबानीला आलंय झापक्यानी शिरसाळ्याचा बाजार. एक बकर आहे मोठा कोणच्या काय शेळ्या घ्यायची तुला बघ. ते तिला बघायला ती वाळी शेळीला 38,000 म्हणाले. कोणती पिल्या चांगली सडी चढी काय पोहच काय पण घालली काय आड गावरान बघून तिला माल पाण्याची जनावराला पाणी सोय आहे हो इथं. ठीक आहे म्हणते गाव काय कोणी विचारायले बाबा पैसे नाही दाबले. घेऊन दिली काय जमते नाही. नाही बाबा आम्हाला काय नाही जमायचं. शिरसाळ्याचा बाजार भावानं एक शेळी आणली होती आपण, ती सकाळी दाखवलेली, ती विकून टाकली इकडं. ती शेळी विकून टाकली आपण, तिथं दुखायला होती. आपण आलो तर शिरसाळ्याच्या बाजारमध्ये.